Friends, today we will see the comparison of progressive wave and stationary wave. But we have already studied what is progressive wave and what is stationary wave and their properties. So first point, in progressive wave, the disturbance travels from one region to another region with a definite velocity. In stationary wave, the disturbance remains in the region where it is produced. And velocity is 0. तुम्हाला प्रोग्रेसिव्ह माहिती आहे, ही आहे प्रोग्रेसिव्ह. ही प्रोग्रेसिव्ह आहे. फिगर कशाची आहे? प्रोग्रेसिव्ह आणि ही फिगर कशाची आहे? स्टेशनरी वेव्हची. ही स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह मध्ये तुम्हाला माहिती आहे की दोन वेव्ह आयडेंटिकल वेव्हचं इन्सिडेंट अँड रिफ्लेक्शन होते आणि सुपरपोजिशन होऊन स्टेशनरी वेव्ह मिळते आपल्याला. स्टेशनरी वेव्ह पहा इथे. In progressive wave, the disturbance travels from one region to another region with a definite velocity. Progressive wave मध्ये disturbance travels from one point to another point. Continue travel व्हायला forward direction. आणि इथं काय व्हायला लागलं? This stationary wave form on a confined region. That's why its velocity is 0. आणि म्हणून इथं याला डेफिनाइट व्हेलॉसिटी असते. प्रोग्रेसिव्ह वेव्हला डेफिनाइट व्हेलॉसिटी आहे आणि डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स फ्रॉम वन रिजन टू अनदर रिजन. पण स्टेशनरी वेव्ह मध्ये डिस्टर्बन्स ज्या ठिकाणी इंट्रोड्यूस झाला तिथेच असतो आणि व्हेलॉसिटी 0 असते. हे झाला पहिला पॉइंट. व्हेलॉसिटी 0 पाणी 0 आहे. फिक्स कन्फाइंड रिजन वर फॉर्म झाली. स्टेशनरी वेव्ह इज ऑलवेज प्रोड्यूस ऑन कन्फाइंड रिजन, फॉर्म ऑन कन्फाइंड रिजन अँड दॅट्स व्हाय इट्स व्हेलॉसिटी इज 0. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट आपल्याला देता येईल. In progressive wave, all particles amplitudes of all particles is same, but in stationary wave, amplitudes of particles are different. या ठिकाणी इन प्रोग्रेसिव्ह अँप्लिट्यूड्स ऑफ ऑल पार्टिकल्स इज सेम. प्रोग्रेसिव्ह मध्ये सर्व पार्टिकलचं अँप्लिट्यूड सेम असते. सर्व पार्टिकलचं अँप्लिट्यूड सारखं असते. पण स्टेशनरी वेव्ह मध्ये अँप्लिट्यूड्स ऑफ पार्टिकल्स आर डिफरंट. इथला पार्टिकल याला अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे. इथं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे पार्टिकलचं. इथून पार्टिकल इथे गेला, हे मॅक्झिमम डिस्प्लेस झालं पार्टिकलचं. पण तुम्ही इथला पार्टिकल कन्सिडर केला तर हा इथे आहे, मॅक्झिमम पोझिशनला आहे, पण पोझिशन डिफरंट आहे दोन्ही पार्टिकलच्या.
आणि याचं डिस्टन्स इथून इथलं जे डिस्टन्स आहे मेन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन हे डिस्टन्स लेस आहे या डिस्टन्स पेक्षा. म्हणून काय होते इन स्टेशनरी वेव्ह अँप्लिट्यूड्स ऑफ पार्टिकल्स आर डिफरंट. म्हणजे ह्या पार्टिकलचा अँप्लिट्यूड आणि ह्या पार्टिकलचा अँप्लिट्यूड सारखा आहे का? नाही, डिफरंट आहे. आणि म्हणून स्टेशनरी वेव्ह मध्ये अँप्लिट्यूड्स ऑफ पार्टिकल्स आर डिफरंट, तर प्रोग्रेसिव्ह मध्ये अँप्लिट्यूड्स ऑफ पार्टिकल्स आर सेम. हे महत्वाचं लक्षात ठेवा. नेक्स्ट सेकंड, हे सेकंड. थर्ड आता आपल्याला बघायचं. थर्ड पॉइंट, तिसरा पॉइंट, थर्ड पॉइंट. इन स्टेशनरी वेव्ह, in stationary wave, the particles, all particles cross their mean position simultaneously, and in stationary wave this does not happen. In progressive wave, this does not happen. काय होते पहा. In stationary wave, all particles cross their mean position simultaneously. And in progressive wave, this does not happen. ही स्टेशनरी वेव्ह आहे, ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. स्टेशनरी वेव्ह मध्ये काय होते? ऑल पार्टिकल्स क्रॉस देअर मीन पोझिशन सायमल्टेनियसली. म्हणजे सर्वच्या सर्व पार्टिकल्स इथं मीन पोझिशनला असतील, तर हाय पार्टिकल इथं मीन पोझिशन राहील, हाय पार्टिकल मीन पोझिशन राहील. म्हणजेच हा इथून इथे चालला, त्याच वेळेस हा इथून इथे चालला. यांची फ्रिक्वेन्सी सारखी आहे दोघांची फ्रिक्वेन्सी कशी आहे? सारखी आहे, पण अँप्लिट्यूड वेगवेगळा आहे. आणि ते एकाच वेळेस इथे यायला लागले. सर्व पार्टिकल्स एकाच वेळेस येतात मीन पोझिशनला किंवा एक्स्ट्रीम पोझिशनला. इन स्टेशनरी वेव्ह ऑल पार्टिकल्स क्रॉस देअर मीन पोझिशन सायमल्टेनियसली, बट इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह दिस डज नॉट हॅपन. थर्ड पॉइंट. फोर्थ पॉइंट. In progressive wave, all particles are moving. And while in stationary wave, the particles at the position of nodes are always at rest. काय चौथा पॉइंट. इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑल पार्टिकल्स आर मुव्हिंग. हे पार्टिकल्स मूव्ह व्हायला लागले. इन स्टेशनरी वेव्ह द पार्टिकल्स ऍट द पोझिशन ऑफ नोड्स, ही नोड आहे, ही अँटीनोड आहे, ही नोड आहे, ही अँटीनोड आहे, ही नोड आहे. नोड्स आर ऑलवेज ऍट रेस्ट. पार्टिकल्स नोडला काय आहेत? हे नोड आहे. इथं काय? पार्टिकल्स ऍट रेस्ट. त्यांचं डिस्प्लेसमेंटच नाही आहे नोडला. अँटीनोडला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, नोडला मिनिमम डिस्प्लेसमेंटच नाही आहे. दे आर ऑलवेज ऍट रेस्ट. ह्या फिगर वरून क्लिअर होते तुम्हाला. ही नोड, अँटीनोड, नोड, अँटीनोड. दिस इज प्रोग्रेसिव्ह. हा चौथा पॉइंट. पाचवा पॉइंट आपल्याला काय देता येईल? पाचवा पॉइंट, फिफ्थ पॉइंट.
In progressive wave, energy transmitted from one point to another point. But in stationary wave, there is no transfer of energy. In stationary wave, there is no transfer of energy. पाचवा पॉइंट. In progressive wave, energy transmitted from one point to another point or one place to another place. Energy transfer व्हायला याच्यामध्ये बघा ना. पण stationary wave, there is no transfer of energy. There is no question of transfer of energy because it is form on a confined region. Fixed आहे the region आणि there is no transfer of energy. Clear? हा पाचवा पॉइंट. सहावा पॉइंट. In stationary wave, the particles of the in stationary wave, particles in a loop are moving in same direction and are in same phase. While those are in adjacent particles are moving in opposite direction and phase differ by 180 degree. In progressive wave, the adjacent particles are in different phase. The adjacent particles are in different phase. 5. In stationary wave, particles in loops are moving in same direction and same phase, while those are in adjacent particles म्हणजे adjacent phase मध्ये adjacent loop मध्ये असणारे particles are in moving in opposite direction and phase difference by 180 degree. पहा इथे इथला पार्टिकल इथं आहे आणि इथला पार्टिकल या डायरेक्शनने असेल. डिस्टन्स सारखा इथून इथं आणि इथून इथं, पण त्यांची डायरेक्शन मुव्हिंग होणारी अपोजिट आहे. म्हणजे ऍडजस्टंट लूप मध्ये असतील तर ते कसे असतात अपोजिट डायरेक्शन, आणि एकाच लूप मध्ये असतील तर या लूप मध्ये आहे समजा ते या डायरेक्शन आहेत सगळे या लूप मधले. म्हणजे इन स्टेशनरी वेव्ह पार्टिकल्स इन लूप्स आर मुव्हिंग इन सेम डायरेक्शन आर इन सेम फेज. या डायरेक्शन आहेत आणि सेम फेज. म्हणजे आताच मी सांगितलं इथला पार्टिकल इथे आला त्याच वेळेस इथला पार्टिकल इथे येईल,
याचा अँप्लिट्यूड वेगळा आहे, याचा अँप्लिट्यूड वेगळा आहे, पण हे दोन्ही काय एक्स्ट्रीम पोझिशन आहेत त्यांच्या. जरी वेगवेगळ्या पोझिशन असले तरी आणि ते फेज मध्ये आहेत. म्हणजे काय म्हटलं याच्यामध्ये, इन स्टेशनरी वेव्ह पार्टिकल्स इन अ लूप आर मुव्हिंग इन सेम डायरेक्शन अँड आर इन सेम फेज, while those are in adjacent loops म्हणजेच loops particles are moving in opposite direction and phase difference by 180 degree. In progressive wave the adjacent particles are in different phase. तर हे झालं शेवटचा पॉइंट आणि इथं आपण थांबू. हे झालं कंप्लीट अबाउट कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह अँड स्टेशनरी वेव्ह.